सदर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 12 जुलै रोजी रात्री गस्ती दरम्यान एका संशयास्पद वाहनाचा पाठलाग करून गोवंश तस्करीचा मोठा कट उधळून लावला। मराठा चौक रेसिडेन्सी रोड येथे संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा सुपर एक्स मालवाहू गाडीला पोलिसांनी थांबवले। वाहनाची झडती घेतली असता त्यात 7 गोवंशीय जनावरांना अत्यंत क्रूरतेने चारा पाण्याविना दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मोहम्मद फैजान कुरेशी आणि मुस्ताक खान बकर खान या 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 3,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी नागपूरच्या गौरक्षण केंद्रात केली आहे। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्रीमती विनीता शाहू, पोलीस उपायुक्त श्रीमती अन्नपूर्णा सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सत्यवीर बंडीवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार व त्यांच्या पथकाने केली आहे। आमच्या डीबी पथकाचे PSI किल्लेदार यांना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की एक टाटा कंपनीच्या मालवाहू गाडीमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल करण्याच्या इराद्याने निर्दयतेने क्रूरपणे त्यांना डांबून ठेवून त्यांची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळालेली होती। आणि त्या माहितीच्या आधारे PSI किल्लेदार आणि त्यांचे DB पथक यांनी पाठलाग करून पराठा चौक ते रेसिडेन्सी रोड या दरम्यानमध्ये एक वाहनला थांबवलेलं आहे आणि त्या वाहनामध्ये 7 जनावरे आम्हाला मिळून आलेले आहे। त्यामध्ये 6 गायी होत्या आणि 1 वासरू होतं आणि ती टाटा गाडी असं मिळून आम्ही 3,15,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। 7 जनावरांना आम्ही जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांना गोरक्षण येथे सुरक्षित तिथे ठेवण्यात आलेलं आहे। ते आरोपी 2 पकडण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपीचा आम्ही रेकॉर्ड बघितलेला आहे। त्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिसलेले नाही आहे ते, तरी त्यांची अजून तंबूत माहिती प्राप्त करून पुढचा तपास PSI किल्लेदार हे करत आहे। सदरची जी कारवाईमध्ये जे 2 आरोपी पकडण्यात आलेले आहे त्या आरोपींची नावे एक आरोपी आहे मोहम्मद फैजान कुरेशी आणि दुसरा आहे मुस्ताक खान बकर खान आणि एक पंजाबी लाईन जरीपटक्याचा राहणार आहे आणि दुसरा आरोपी हा गड्डी गोदाम येथील राहणार आहे। आणि त्यांच्याकडून आत्तापर्यंत आपण 7 जनावरांची मुक्तता करण्यात आलेली आहे आणि 1 लाख टोटल 3,15,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आणि हे जनावर त्यांनी कुठून आणलेले होते आणि कुठे घेऊन जाणारे होते याबद्दल अधिक तपास आमचा सुरू आहे।